नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या काही चालू घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या काही नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, त्याविषयी आज सविस्तर चर्चा करूया. त्यातील पहिली जी नियुक्ती आहे निवेदिता दुबे यांना भारतीय विमानतळ प्राधिकरणातील पहिली महिला संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवेदिता दुबे या भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये पहिल्या महिला संचालक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे विमान वाहतूक क्षेत्रात महिलांसाठी नवीन मार्ग खुले झाले. त्यांचा फोटो स्लाईडद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. निवेदिता दुबे मॅडम आहेत ह्या. भारतातील पहिले टेलिंग धोरण नेमका कशामुळे आहे ते आज पाहूया. खाणीतील कचऱ्याचे ढीग आणि टेलिंगमधून महत्त्वाचे खनिजे पुनर्प्राप्ती करण्यासाठी खाणकाम मंत्रालयाने आपले पहिले टेलिंग्ज धोरण जानेवारी 2026 जाहीर केले. या धोरणाची उद्दिष्टे काय आहेत ते पाहूया. या धोरणाची उद्दिष्टे काय? लिथियम, कोबाल्ट आणि दुर्मिळ पृथ्वी खजिन्यांचा देशांतर्गत पुरवठा वाढवणे, आयात अवलंबित्व कमी करणे आणि हरित ऊर्जा आणि स्वावलंबनाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणे या धोरणाचं उद्दिष्ट आहे. परत टेलिंग्ज म्हणजे कुस्करलेल्या झालेलं आहे. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. कुस्करलेल्या असं लिहायला पाहिजेत होतं तिथं. टेलिंग म्हणजे कुस्करलेल्या धातूपासून मौल्यवान खनिजे काढल्यानंतर उरलेला जो टाकाऊ पदार्थ असतो तो सहसा बारीक खडकांचा कण, पाणी आणि प्रक्रिया रसायनाचा गाळ तयार करतात, जे टेलिंग्ज तलावामध्ये किंवा कचऱ्याकुंडीमध्ये साठवले जाते. पूर्वी फक्त हा कचरा म्हणून पाहिले जाणारे टेलिंग्ज आता मौल्यवान दुय्यम संसाधन म्हणून ओळखल्या जाते. तिसरी चालू घडामोड आहे. पहिली इथं प्रिंट मिस्टेक झालेलं आहे थोडं. ओपन इथं पाहिजेत होतं ओपन सी. काय पाहिजेत होतं? ओपन सी. पहिले ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प. पहिलं जे आहे ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प जे आहे ते राज्यमंत्री आपल्या पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जे जितेंद्र सिंह यांनी अंदमान समुद्रातील उत्तर उपसागरात पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन पायलट प्रकल्पाचे शुभारंभ केले. कुठं? अंदमान समुद्रातील उत्तर उपसागरात. लक्षात ठेवा, हा पायलट प्रकल्प किनाऱ्यापासून दूर खोल समुद्रातील परिस्थिती, सागरी फिनफिश आणि समुद्री शेवाळाच्या लागवडीवर लक्ष केंद्रित करतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन विकसित केलेला खास डिझाईन केलेल्या खुल्या समुद्रातील पिंजरे नैसर्गिक सागरी प्रवाह आणि लाटांना तोंड देण्यासाठी या प्रकल्पात वापरण्यात आलेले आहेत. हा प्रकल्प पृथ्वी विज्ञान मंत्रालय, NIOT आणि अंदमान आणि निकोबार बेट प्रशासन यांच्या सहकार्याने राबवण्यात आला. आणि हा जो प्रकल्प विकसित कोणी केला आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीने केलेला आहे. मध्य प्रदेशात 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. कोणत्या राज्याने कृषी वर्ष 2026 घोषित करण्यात आलेले आहे तर मध्य प्रदेश राज्याने घोषित केलेलं आहे. मध्य प्रदेशाचे राज्यपाल जे आहेत मंगूभाई पटेल हे राज्यपाल कुठले आहेत? ते मध्य प्रदेश राज्याचे आहेत. यांनी भोपाळ येथे राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना 2026 हे वर्ष कृषी वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली. का केलेली आहे? कृषी अर्थसंकल्पात झपाट्याने वाढ, ई मंडी सुधारणा, कामधेनू योजनेअंतर्गत दुग्धव्यवसाय विस्तार, शेतकरी केंद्रित धोरण यासह राज्य ग्रामीण उत्पन्न आणि कृषी विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट मध्य प्रदेश सरकारने ठेवले आहे. पाचवी चालू घडामोड पाहूया. मेघालयचा पहिला मसाला महोत्सव कुठं झालेला आहे? मेघालय राज्याचा मुंबईत झालेला आहे.
लक्षात ठेवा, मेघालय राज्याचा पहिला मसाला महोत्सव कुठं झालेला आहे? मुंबईमध्ये. महत्त्वाचा पॉईंट आहे, या पॉईंटवर प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. मेघालय सरकारने 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मुंबईत पहिला राज्य नेतृत्वाखालील मसाला महोत्सव आयोजित केला. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय होते हे लक्षात ठेवा. इथं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. लक्झरीज हॉटेल असं इथं हळद लिहायला पाहिजेत होती. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हॉटेल, हळद आणि इतर मसाल्यांना प्रोत्साहन देणे, शेतकऱ्यांना खरेदीदारांशी जोडणे, व्यापार वाढवणे आणि सेंद्रिय मसाल्याचे मूल्य साखळी मजबूत करणे हा होता या कार्यक्रमाचा जो महोत्सवाचा जे उद्दिष्ट होतं हे होतं. अलवर जिल्हा भारतातील पहिला पूर्णपणे विमा उतरवलेला जिल्हा आहे. भारतातील पहिला पूर्णपणे विमा उतरवलेला जिल्हा कोणता? अलवर जिल्हा आहे. आणि कशामुळं? केंद्र सरकारच्या 2047पर्यंत सर्वांसाठी विमा, इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 या रोडमॅप अंतर्गत राजस्थानमधील कुठे आहे? राजस्थानमधील अलवर जिल्हा हा 100% रहिवाशांना विमा संरक्षण मिळवणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. देशातील पहिला जिल्हा पूर्णपणे 100% विमा उतरवणारा जिल्हा कोणता? राजस्थानमधील अलवर. अलवरमध्ये ग्रामीण भागात घरोघरी जाऊन पद्धतशीर सर्वेक्षण करून अधिकाऱ्यांनी 10 वर्षापेक्षा जास्त वय विमा नसलेल्या व्यक्तींची ओळख पटवून आणि औपचारिक विमा योजनेमध्ये त्यांची नोंदणी सुनिश्चित केल्यावर अलवरने हा विक्रम केलेला आहे. किती? 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या विमा नसलेल्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यासाठी विमा उतरवलेला आहे. 2047पर्यंत सर्वांसाठी विमा रोडमॅप हा भारत सरकार आणि वित्त मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचा संयुक्त उपक्रम आहे. या कार्यक्रमाचे उद्दिष्ट भारताच्या स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत सार्वत्रिक विमा संरक्षण साध्य करणे हा आहे. देशातील पहिले LNG डिझेल ड्युअल आणि फ्युएल डेमो ट्रेन. भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या LNG डिझेल अशा दुहेरी इंधनावर चालणाऱ्या डेमो ट्रेनची फेब्रुवारी 2026मध्ये अहमदाबादमधील साबरमती येथे उद्घाटन झालेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे याचा उद्देश काय पाहूया. भारतीय रेल्वेचे प्रदूषण कमी करण्याच्या तसेच इंधन खर्चात कपात करण्याच्या आणि स्वच्छ ऊर्जा उपायांचा अवलंब करण्याच्या दृष्टीने या उपक्रमाचे उद्घाटन झालेले आहे. कमी अंतराच्या प्रवासी सेवांसाठी सामान्यतः डेमो ट्रेन वापरली जाते. मात्र या नवीन मॉडेलमध्ये डेमो ट्रेनला दुहेरी इंधन प्रणालीवर चालवण्यासाठी अपग्रेड केलेलं आहे, ज्यामध्ये नैसर्गिक वायू LNG आणि डिझेल दोन्ही वापरण्यात आलेला आहे. या ट्रेनमध्ये 1400 हॉर्स पॉवर ड्रायव्हिंग पॉवर कार आहे, ज्या डिझेलसह LNG वापरण्यासाठी रूपांतरित केलेल्या आहेत. LNG पारंपरिक डिझेल सुमारे 40% जागा घेतो, ज्यामुळे ट्रेन अधिक इंधन कार्यक्षम आणि स्वच्छ बनते. आसाममधील कुमार भास्कर वर्मा सेतूचे अनावरण. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आसाममधील गुवाहाटीतील ब्रह्मपुत्रा नदीवर कुमार भास्कर वर्मा सेतूचे अनावरण केलेले आहे फेब्रुवारी 2026मध्ये. या सेतूची लांबी किती आहे? 2.86 किमी लांबीचा आहे. हा जो पूल आहे तो 6 पदरी आहे. किती? 6 पदरी आहे. एक्स्ट्राडोजेड पिस्ट्रेट्स्ड कॉन्क्रीट पूल आहे आणि सुमारे 3030 कोटी खर्चून बांधला गेलेला हा पूल आहे. हा जो पूल आहे उत्तर गुवाहाटी आणि ईशान्य भारतातील उत्तर गुवाहाटी हा गुवाहाटीला उत्तर गुवाहाटीशी जोडतो आणि हा ईशान्य भारतातील पहिला एक्स्ट्राडोजेड पूल आहे. हा पूल प्रसिद्ध कामाख्या मंदिरसह प्रमुख स्थळाशी संपर्क वाढवतो. आता पुढे काही नियुक्त्या दिलेल्या आहेत त्या पाहूया. संदीप बक्षी ICICI बँकेचे MD आणि CEO आहेत.
ICICI बँकेचे संचालक कोण आहेत? संदीप बक्षी, MD पण आहेत आणि CEO पण. ऑक्टोबर 2028पर्यंत पुढील 2 वर्षाच्या कालावधीसाठी व्यवस्थापक संचालक म्हणजे MD आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून पुनर्नियुक्ती करण्यास जानेवारी 2026मध्ये मंजुरी दिली. दुसरी नियुक्ती पाहूया. इथे सत्य पाहिजेत होत्या, हे असं आहे. सत्यकी घोष रेमंड लाईफस्टाईलचे नवीन CEO आहेत. सत्यकी घोष. अलेक्झांडर हिंडसा इंटरल प्रोबचे नवे CEO आहेत. वरील ज्या काही नियुक्त्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. विनय तोनसे येस बँकेचे नवे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विनय तोनसे यांना. तोनसे हे प्रशांत कुमार यांची जागा घेतलेली आहे. कोणाची जागा घेतलेली आहे? प्रशांत कुमार. विनय तोनसे यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. दुसरी जी नियुक्ती आहे, सिटी युनियन बँकेच्या CEO पदी R विजय आनंद. किरण नाही तर विजय आनंद. विजय पाहिजेत होता, किरण नाही. विजय आनंद यांची नियुक्ती केलेली आहे. 1 मे 2026 पासून सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापक संचालक आणि CEO R विजय आनंद यांची नियुक्ती RBIने फेब्रुवारी 2026मध्ये मंजूर केली. ही नियुक्ती किती? 3 वर्षासाठी आहे. MD आणि CEO N कामकोडी हे 2011 पासून सिटी युनियन बँकेच्या सेवा देत होते आणि ते 2 एप्रिल 2026मध्ये निवृत्ती होती. संजय अग्रवाल AU स्मॉल फायनान्स बँकेचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती झालेले आहेत. कोण? संजय अग्रवाल. महत्त्वाचे पॉईंट आहेत, एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 2017मध्ये AU स्मॉल फायनान्स बँकेत रूपांतर झाल्यानंतर हा त्यांचा सलग 3रा कार्यकाळ आहे. धन्यवाद. हा जो लेक्चर आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढील जो काही भाग आहे पुढील लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.